Hello students, now we see the second chapter of 7th Science, Plants Structure and Function. मुलांनो, या अगोदरच्या 2 भागामध्ये आपण वनस्पतींच्या काही अवयवांची माहिती पाहिली होती. त्यामध्ये मूळ, खोड, पान आणि फुलांचे काही भाग आपण अभ्यासले होते. आणि आजच्या या भागामध्ये आपण फुलांचेच भाग सविस्तर अभ्यासणार आहोत. नाउ लेट अस सी. Flowers may have a long or short stalk called pedicel. One end of the pedicel is attached to the stem. The other end of the pedicel is expanded and so on. फुलाला लांब किंवा अखूड देठ असतो. देठाचा एक भाग हा खोडाला जोडलेला असतो आणि फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग पसरट आणि फुगीर असतो. एक्सपांडेड म्हणजे पसरट आणि सोलेन म्हणजे मांसल किंवा जाडसर असा असतो. इट इज कॉल्ड द रिसेप्टिकल म्हणजे पुष्पाधार. रिसेप्टिकल म्हणजे पुष्पाधार. आणि ज्या ठिकाणी फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग जो पसरट आणि फुगीर असतो त्याला पुष्पाधार किंवा रिसेप्टिकल असं म्हणतात. पेटल्स अँड अदर पार्ट्स ऑफ द फ्लावर आर सपोर्टेड ऑन द रिसेप्टिकल. फुलांच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावरच असतात. आता आपण पाहूयात या फुलांचे काही भाग. यामध्ये आपण पाहूयात सुरुवातीला कॅलेक्स. इन द बड कंडिशन द पेटल्स आर कवर्ड बाय लीफ लाईक पार्ट कॉल्ड सेपल्स विच आर ग्रीन इन कलर. दे फॉर्म द कॅलेक्स. जेव्हा फूल हे कळीच्या अवस्थेत असते तेव्हा पाकळ्या या हिरव्या रंगाच्या पाण्यासारख्या भागानं झाकलेल्या असतात आणि हे जे आवरण असतं त्याला निदलपुंज असं म्हटलं जातं. सेपल म्हणजे बाह्यकोश. त्यानंतर आहे कोरोला म्हणजे दलपुंज. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. ऑब्झर्व द शेप, कलर अँड स्मेल ऑफ द कोरोला ऑफ व्हेरियस फ्लावर्स. आता हे जे दलपुंज आहे, दलपुंज पाकळ्यांनी बनलेलं असतं आणि वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज हे वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ गुलाब, जाई, जुई, मोगरा, जास्वंद, कणेर हे ना. या फुलांच्या ह्या ज्या पाकळ्या आहेत या आकाराने, रंगाने आणि वासाने एकमेकांपासून वेगवेगळ्या असतात. ऑब्झर्व द शेप, कलर अँड स्मेल ऑफ द कोरोला ऑफ व्हेरियस फ्लावर्स लाईक द रोज, क्रिस्टेमम्स, हिबिस्कस, मोगरा, कणेर अँड तगर एक्सेट्रा. यानंतर आपण पाहणार आहोत अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणजे पुमंग. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. इट कन्सिस्ट ऑफ स्टेमन्स. इच स्टेमन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट. पुमंग हा फुलाचा पुल्लिंगी भाग आहे आणि तो निर्मितीक्षम असतो. तो पुकेसरांचा बनलेला असतो आणि अँड्रोशियममध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये परागकोश आणि वृंत असतात. त्यानंतर गायनोशियम म्हणजे जायांग. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. दिस इज मेड अप ऑफ कार्पेल्स. ए कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. जायांग हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्री केसराचा बनलेला असतो आणि या जायांगामध्ये आपल्याला स्टिग्मा म्हणजे कुक्षी, स्टाईल म्हणजे कुक्षीवृंत आणि ओव्हरी म्हणजे अंडाशय पाहायला मिळतात. यानंतर आपल्याला एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली. टेक अ व्हर्टिकल सेक्शन ऑफ अ हिबिस्कस फ्लावर विथ द हेल्प ऑफ अ शार्प ब्लेड. बाय कटिंग द फ्लावर व्हर्टिकली फ्रॉम द स्टिग्मा टू पेडिसेल बोथ सेक्शन ऑफ द फ्लावर विल बी सीन टू हॅव द सेम स्ट्रक्चर. काय सांगितले की एक चांगलं ब्लेड घ्यायचं आहे आणि या फुलांच्या कुक्षीपासून देठापर्यंतचा उभा छेद घ्यायचा आहे आणि या 2 भागांपैकी प्रत्येक भागांमध्ये जी रचना आहे ती आपल्याला सारखीच पाहायला मिळेल. आफ्टर मॅच्युरिटी anther, brust and the pollen grains which are released fall on the stigma. This process is called pollination. पाहता परागकोश. अँथर म्हणजे परागकोश जेव्हा परिपक्व होतात, पूर्ण पक्व झाल्याच्या नंतर तो फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात आणि ही जी क्रिया असते याला पॉलिनेशन म्हणजे परागीभवन असं म्हणतात. ड्यू टू पॉलिनेशन ओव्हल्स इन द ओव्हरी गेट फर्टिलायझड. आणि या परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडाचे फलन होऊन त्याचे रूपांतर बियामध्ये होत असते. फर्टिलायझड ओव्ह्यूल्स फॉर्म अ सीड्स अँड द ओव्हरी डेव्हलप्स इनटू अ फ्रूट. बघा आता मग ह्या परागीभवनापासून पुढं काय होतं, अंडाशयातील जे बीजांड आहेत त्याचं फलन होऊन त्याचं रूपांतर बियांमध्ये होते तर अंडाशयाचे रूपांतर हे फळामध्ये होत असते. यानंतर आपण पाहणार आहोत फ्रूट. We eat many different types of fruit. Each type of fruit has its own characteristics. There are variation in their shape, color, taste. पहा
आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे खात असतो. प्रत्येक फळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येकाला स्वतःचा असा गुणधर्म आहे. त्यांचा आकार, त्यांचा रंग, त्यांची चव यामध्ये आपल्याला विविधता आढळून येत असते. मँगो कंटेन्स ओनली वन सीड, whereas jackfruit consists of many small fruitlets, each with its own seed. आता आपण आंबा खातो. आंबा खाल्ल्याच्या नंतर त्या आंब्यामध्ये कोय म्हणजे त्याची बी असते ती एकच असते, म्हणजे एका आंब्यामध्ये एकच बी असते. पण जेव्हा आपण फणस फोडतो किंवा फणस खातो त्या फणसामध्ये अनेक फ्रुटलेट्स म्हणजे गरं असतात आणि त्या प्रत्येक गरांमध्ये सेपरेट असं बी असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की आंब्यामध्ये एक बी तर फणसामध्ये अनेक बिया असतात. म्हणजे यावरून आपलं असं कळतं की काही फळांमध्ये एकच बी असतं तर काही फळांमध्ये अनेक बिया असतात. ऑब्झर्व द फ्रूट. बेर, मँगो, चिकू, ॲपल एक्सेट्रा. व्हॉट डू यू ऑब्झर्व? इच फ्रूट हॅज अ डिफरंट स्किन ऑर सेल्स, फ्लेशी पार्ट अँड सीड. इन केस ऑफ फ्रूट लाईक कॅश्यू, इट्स सीड इज आउटसाइड द फ्रूट. आता बघा, बोर, आंबा, चिक्कू, सफरचंद अशा फळांची निरीक्षण आपण केली तर आपल्याला काय दिसतं? त्याच्यामध्ये त्यांचं जे कवच आहे किंवा गरं आहेत किंवा बिया आहेत यांची रचना आणि यांची संख्या वेगवेगळी असते. आता तुम्ही कॅशू म्हणजे काजू तुम्हाला माहिती आहे, काजूसारख्या काही फळांमध्ये बी थोडंसं फळाच्या बाहेर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सोक द सीड ऑफ पी, व्हीट, राईस, ज्वार, ग्राउंडनट इन वॉटर फॉर 3 to 4 hours. Press the seed with your fingers and observe them. Which seeds get divided into 2 equal parts? Seeds which get divided into 2 equal parts are called dicotyledonous seeds. Seeds which do not divided into 2 equal parts are called monocotyledonous seeds. बघा मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेले की वरील काही बिया, कोणकोणत्या बिया घ्यायच्यात आपल्याला? शेंगदाणा, वाटाणा, गहू, ज्वारी, त्यानंतर तांदूळ अशा प्रकारच्या काही बिया घ्यायच्या. त्या पाण्यामध्ये 3 ते 4 तास भिजवायच्यात आणि त्या भिजल्याच्या नंतर आपल्या 2 बोटांमध्ये घेऊन त्यांना प्रेस करायचं, म्हणजे त्यांना दाबायचं. दाबल्याच्या नंतर काही बियांचे 2 समान भाग होतात, त्यांना द्विदल बी असं म्हणतो. आणि काही बियांचे 2 समान भाग होत नाहीत, त्यांना आपण एकदल बी असं म्हणतो. यावरून आपल्याला बियांचे 2 प्रकार कळलेले आहेत, एकदल बी आणि द्विदल बी. अशा प्रकारे हा पाठ संपलेला आहे. आपण इथेच थांबूयात.